आराधना करून शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळ, शिवरायांचे कैसे वागणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असेल. इथे सलगीचा अर्थ आहे की शिवाजी महाराज कसे बोलायचे. द वे यू वॉक, द वे यू टॉक मेक्स द डिफरन्स असं जे सांगितलं जातं. पुढं पुढं बघून येईलच पुस्तकाला होते. पण छत्रपती शिवाजी राजांची बोलण्याची कला सुद्धा त्यावेळेच्या इतिहासकारांनी आणि कवींनी त्याचं कौतुक केलेलं आहे. निश्चयाचा महामेरू, बौद्ध जनांचे आधार, सकल जनांचा कर्तारू, श्रीमंत योगी. मला असं वाटतं एकमेव राजा आहे हा जगातला ज्याला श्रीमंत योगी अशी एक पदवी दिली गेलेली. कारण छत्रपती शिवाजी राजांचा जर अभ्यास करायचा असेल तर अफजल खानाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. शिवाजी राजांचा अभ्यास करायचा असेल तर औरंगजेबाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. शाहिस्ते खानाचा अभ्यास असणं आवश्यक आहे. बरोबर इस्लाम धर्माचाच अभ्यास करणं आवश्यक असं आपण म्हणतो. त्याच्या आधी 7व्या शतकापासून या देशावर मुस्लिमांचं आक्रमण असताना ह्या देशातला हिंदू सुद्धा राजा होऊ शकतो, हिंदवी स्वराज्य येऊ शकतं, हिंदूंचं राज्य, हिंदूंचा भगवा येऊ शकतो अशी शपथ ज्यांनी घेतली, असं स्वप्न ज्यांनी बघितलं आणि ते स्वप्न ज्यांनी पूर्ण सुद्धा केलं ते छत्रपती शिवाजी राजांना प्रथम आपण सर्व वंदना करू. महाराणी लक्ष्मीबाई मेरी जाती निर्मितीच्या इतिहासातलं वाक्य, त्यांचा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण असं जर बघितलं तर असं वाटतं की शिवाजी महाराजांच्याच आयुष्यातला दिवस आहे. म्हणजे महाराजांच्या आयुष्यात तो दिवस आला असताना महाराज जसे वागले असते असेच वागले असते जसे राणी लक्ष्मीबाई वागत होती. माझी दुसरी मानवंदना राणी लक्ष्मीबाईंना देतोय आणि तिसरी मानवंदना आपल्या सर्व भगिनींना आणि मातृशक्तींना देतोय. सदाशिव पेठेत महिलांचं एक संघटन उभं राहतं आणि ते 70 वर्ष चालतं. 70 वर्ष म्हणजे सार्वजनिक आयुष्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 पिढ्या आपण म्हणतो त्याला. 4 ते 5 पिढ्या हे संघटन तुम्ही पुढे पुढे नेत आहे. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, तुम्हाला वंदना करावी, तुम्हाला प्रणाम करावे तेवढं कमी आहे आणि मनापासून शुभेच्छा देतो. आता जरी 70 वर्ष चाललं असेल, भविष्यात 700 वर्ष सुद्धा या संघटनेने पूर्ण करावं, 7,000 वर्ष पूर्ण करावं. आणि या शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही 70 वर्ष सांगताय, निश्चितच कौतुकाची बाब आहे. कारण शिवाजी राजे म्हणजे जो आता 350 वर्ष पूर्ण होत आहे. लहानपणापासून आपण शिवाजी महाराज ऐकत आलोय, लहानपणापासून शिवाजी महाराज वाचत आलोय, चित्रपटात दिसतात, वेगवेगळ्या माध्यमातून दिसत असताना शिवाजी राजांची भूक आपल्याला कमी होत नाही. दरवर्षी असं वाटतं की आणखी काहीतरी शिवाजी महाराज वेगळे बघायला मिळतील का, शिवाजी महाराज वेगळे काही चरित्र अभ्यासाला मिळेल का. मला वाटतं माझ्या राजांचं हेच सगळ्यात मोठं कौतुक आहे. आपण सुद्धा आता सरासरी जर बघितलं तर 50शीत असताना सुद्धा गेली 40 वर्ष शाळेपासून तुम्ही शिवाजी महाराज बघितले असतील, पण आणखी एखादा नवा शिवाजी आज दिसतोय का, ही उत्सुकता हे शिवाजी महाराजांचं रहस्य सुद्धा आहे. राजनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, शौर्याबरोबर कौर्याचा सुद्धा धनी. कारण महाराज चुकले कुठे माहिती आहे ना, त्यांनी फक्त शौर्य केलं, त्यांनी कौर्य नाही केलं. महाराजांनी कौर्यात सुद्धा दाखवलं की आम्ही हिंसक सुद्धा होऊ शकतो, शत्रूला शत्रूच्याच भाषेत आम्ही उत्तरं देऊ शकतो. हे असं व्यासंगी छत्रपती शिवाजी महाराज मांडत असताना आम्ही नेहमी असं म्हणतो की शिवाजी महाराज, संभाजीराजे आणि सावरकर ही गोष्ट अशी, तिन्ही व्यक्ती अशा की अर्धा तासात 1 तासात होऊ शकत नाही. कुठले सावरकर मांडायचे, लेखक मांडायचे, कवी मांडायचे, स्वातंत्र्य सैनिक मांडायचा, परराष्ट्र नीतीचा जाणकार मांडायचा, अभ्यासू सावरकर मांडायचा का वक्ता सावरकर मांडायचा. तसं शिवाजी महाराजांशी सुद्धा प्रश्न येतो, कुठला शिवाजी महाराज मांडायचा. जिजाऊचा सुपुत्र 8व्या वर्षी स्वतःवर जबाबदारी घेणाऱ्या 16व्या वर्षी किल्ला जिंकणारा शिवाजी महाराज मांडायचा का अफजल खानाचा पुतळा बाहेर काढताना बिलकुल हैगाई न करता कौर्य सुद्धा आम्ही करू शकतो दाखवणारा शिवाजी महाराज मांडायचा. भविष्याची जाणीव असणारा शिवाजी महाराज मांडायचा, अर्थतज्ञ शिवाजी महाराज मांडायचा का सर्व जातींना बरोबर घेऊन जाणारा शिवाजी महाराज मांडायचा. असा सुद्धा प्रश्न सर्वांनाच पडतो. थोडंसं आपण मागं सावरकर का जन्म घेतात, का तुमचा आणि आमचा जन्म होतो, यांचे अवतार असतात. परिस्थिती, निसर्ग, नियती आणि परमात्मा असं ठरवतो की आता यांची गरज आहे. जे भगवान कृष्णांनी सांगितलं होतं, यदा यदा हि धर्मस्य, जेव्हा जेव्हा धर्म संकटात येईल, जेव्हा जेव्हा देश संकटात येईल, जेव्हा जेव्हा राष्ट्र संकटात येईल, मी जन्म घेईल. शिवाजी महाराज त्याचंच रूप आहे, संभाजीराजे त्यांचंच रूप आहे, सावरकर त्यांचेच रूप आहे असं आपण म्हणतो. महाराजांच्या आधी भारत सुजलाम सुफलाम होता, आधीपासून सुजलाम सुफलाम होता. भारताचं वैभव होतं की सोन्याच्या काठे घराच्या बाहेर लागायची, सोन्याची कौलं लागायची, सोनं घराच्या बाहेर ठेवून लागली फक्त झोपत होती.
म्हणूनच परकीय लोक आले. परकीय लोक कुठे येतात ना, गरीबाच्या घरात कधी दरड पडत नाही, गरीबाच्या घरात कधी दाढी पडत नाही, गरीब देशात सुद्धा कधी काही होत नाही, दाढी पडतात. ते श्रीमंतांच्या घरी, देश श्रीमंत होता. आता 7व्या शतकामध्ये मुस्लिम आक्रमण पहिल्यांदा झालं. त्याच्या आधी शोध आले होते, शके आले होते, होण आले होते, अनेक लोक आले. पण आज त्यांची रूपं आपल्याला दिसत नाही. आपल्यापैकी इथं कोणी उठून म्हणत नाही की मी शोधांचा वंशज आहे, मी शक्यांचा वंशज, मी होणांचा वंशज आहे. तर 7व्या शतकामध्ये नंतर भारतावर एक पापी दृष्टी पडली इस्लामची. अफगाणिस्तान, इराण, इराक आत्ताचे, तिथून हा चोरांचा बाजार भारतावर आला. तो भारतावरच का आला? जर खैबर खंडीचा आपण बघितला, जर जगाचा नकाशा समोर आणला, त्यांना खाली येतात दोनच रस्ते होते, एक भारत होता, दुसरा चीन होता. पण चीनकडे जाण्यासाठी 4000 स्क्वेअर मीटरचं वाळवंट आधी लागत होतं. त्यांना तिथपर्यंत जाणं शक्य नव्हते, गिधाडं होती. यांना भारत जास्त बरा वाटला. 7व्या शतकात बिन कासिम पहिला माणूस आला. त्यांनी सगळं बघितलं, तो परत गेला बघा, तो इथं राहिला नाही, परत उलटायला यायचं. 7व्या शतकात ते 11व्या शतकापर्यंत मुस्लिमांचं प्रचंड आक्रमण या देशावर होत होतं. जिंकता आलं नाही, राहता आलं नाही. परंतु 11व्या आणि 12व्या शतकानंतर मात्र ते हळूहळू स्थिर झालेले. 11व्या शतकात घोरी त्यांनी खऱ्या अर्थाने दिल्ली जिंकली असं आपण म्हणू शकतो. पहिल्यांदा घोरीच्या नंतर येणारा खिलजी असेल, गजनी असेल, यांनी प्रचंड आक्रमण केली. खिलजीने तर राणी पद्मिनीचा आपण सगळा इतिहास बघितला. मी तर आम्ही मागच्या वर्षी आता राजस्थानात नव्हतो, किल्ला मुद्दाम बघून आला, बघायचं होतं की नेमका प्रकार काय आहे. आपण एकच पद्मिनीचा माहितीये, तो तिसरा ज्वार होता. त्याच्या आधी सुद्धा 2 ज्वार झाले आणि 14,000 20,000 महिलांचा असा ज्वार झाला. आतापर्यंत 70,000 पेक्षा जास्त महिलांनी आगीतुड्या मारल्या. आणि आगीतुड्या मारायचं एकच कारण होतं त्यांचं की माझ्या शरीराला माझ्या मृत्यूनंतर सुद्धा यांनी स्पर्श करता कामा नये, कारण त्याचा स्वभाव तसा होता. इस्लाममध्ये ते दिलेलंच आहे की मृत शरीराशी शारीरिक संबंध करणं याला इस्लाममध्ये पुण्याचं काम समजलं जातं. ही एवढी विकृत जेव्हा लोक आपल्याकडे आली, महिलांनी जसं सांगितलं तसं ज्वार केले. ज्वार सुद्धा 2 प्रकारचे होते. महिलांनी स्वतःला चाकू मारून गेलेले नाहीयेत, महिलांनी विष खाऊन गेलेले नाहीयेत, त्यांनी जाळून घेतले किंवा जल ज्वार केलेला आहे. जल ज्वार म्हणजे पाण्यात पडून मरायचं, फुगायचं की आपल्या शरीराची नंतर सुद्धा विटंबना होऊ नये. तसं ज्वार माहिती, तसं आपल्याला शाखा ज्वार सुद्धा कदाचित माहित नसत. ज्या महिलांनी स्वतःला जाळून घेतलं त्या महिलांची राख स्वतःच्या अंगाला फासायची त्या नवऱ्यांनी आणि मरायला जायचं, त्याला शाखा ज्वार म्हणतात. ही भारतात परंपरा झालेली होती. ही गिधाडांनी हिंदू धर्मच संपवायचा. याच्या आधी जे लोक आले होते ते राज्य करण्यासाठी, लुटण्यासाठी आले होते, पण पहिल्यांदा धर्मावर आला होता. घोरीचं येणं, गजनीचं येणं हे सगळं भारतावर आक्रमण होत असताना, उत्तर अख्खा लुटला जात असताना सुद्धा 12व्या आणि 13व्या शतकामध्ये खिलजी म्हणजे पहिल्यांदा तो खाली आला देवगिरीमध्ये आपल्या इथं. देवगिरी सुद्धा त्यांनी लुटला. देवगिरीचा एक म्हणजे तेव्हाच्या इतिहासकार राज्यकर्त्यांची सुद्धा बघा की कधी स्वतःला फसवत होते म्हणून किंवा दुर्लक्ष होतं. अयोध्येमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, आताच्या राजस्थानमध्ये, काश्मीरमध्ये अशी प्रचंड आक्रमण होत असताना, अन्याय होत असताना, सामाजिक बलात्कार होत असताना, सामाजिक हत्या होत असताना, धर्म परिवर्तन होत असताना सुद्धा खाली राज्य कोणी सुधरतच नव्हती, कोणाचं लक्षच नव्हतं. गुप्त हे खातं तेव्हा होतं का नाही अशी शंका यावी, अशी परिस्थिती आहे. खिलजी देवगिरीवर चालून आला, दिल्लीवर चालून यायचं जर असेल तर कितीतरी दिवस लागले. ते लाखांचं सैन्य असतं, ते सैन्य आधी जातं, राहण्याची व्यवस्था करतं. आपल्या राजाला कळत नाही. देवगिरीचा राजा जेव्हा आक्रमण झालं तेव्हा त्याचा भाऊ जो शंकर आहे तो तिथं फिरायला गेलेला होता सैन्य घेऊन. मोगलं राज्य मिळालं. असे अन्याय आणि अत्याचार होत असताना सुद्धा आणि त्या दिवशी सुद्धा नंतर जे युद्ध झालं, पानिपत सारखं सेम झालेलं, मुद्दाम थोडंसं तुम्हाला मागे घेऊन जातो की या सुद्धा आपल्याकडे होऊ नये. देवगिरीचा राजा नंतर शंकर महाराज परत आले, त्यांनी युद्ध केलं. खिलजीनी 1000चं सैन्य त्याचा राखीव ठेवलं होतं की आपण नंतर वापरू. म्हणजे पानिपत मध्ये सुद्धा पानिपत आपण दुपारपर्यंत जिंकत होतो, दुपार नंतर आपण हारायला लागलो कारण जैजर सैन्य होतं. आणि सगळ्यात मोठा दगाफटका केला पेशव्यांच्या सैनिकांमध्ये असलेल्या हिरव्या लोकांनी. मुस्लिमांनी ऐन वेळी दुपारनंतर स्वतःचा पक्ष बदलला, आपल्या बरोबर जी लोक होती त्यांना मारणं सुरू केलं. त्यांच्याचा धर्म दुपारनंतर जागा झाला. तो काहीचा प्रकार देवगिरीच्या बाबतीत झाला. परत एकदा जिंकू असं वाटत असताना फक्त 1000चं सैन्य खिलजींनी खाली आणलं, पण त्यांनी अफवा अशी पसरली की आम्ही 1,00,000 सैन्य येतोय. देवगिरींनी किल्ला सुपूर्द केला. त्याचं इस्लामचं प्रचंड आक्रमण होत असताना, देश पूर्णपणे संकटात असताना सुद्धा खाली जर बघितलं तर विजयनगरचं साम्राज्य मात्र उभं राहत होतं.
आताच्या पूर्ण आशिया खंडामध्ये ते एकच साम्राज्य होतं. ते 150-200 वर्ष या आकांताला सुद्धा पुरून उरलेलं आहे. 200 वर्ष विजयनगरचं मोठं साम्राज्य उभं राहिलंय. त्यावेळी त्याच्या आजूबाजूला 5 शाया होत्या. त्या 5ही शायांशी तो भांडत होता. लक्षात आलं की हिंदूला जिंकणं शक्य नाही, इथं आपला हिरवा लागू शकत नाही, इथं भगव्याला हात लावता येणार नाही. त्या 5ही शाया एकत्र आल्या आणि जे विजयनगरचं साम्राज्य त्यांनी मोडलंय. विजयनगरचा साम्राज्य राजा राम त्याचं मुंडकं त्यांनी उडवलं होतं आणि भाल्यावर नाचवलं होतं. ते नंतर परत अफजल खानाच्या वरती शिवाजी महाराजांनी करूनच बदला घेतलेला. येईल ते पुढे आपल्याकडे. पण आपण एवढे निस्तेज होतो, आपण एवढे सुस्त होतो की येणाऱ्या आक्रमणाची, येणाऱ्या संकटाची आपल्याला जाणीवच होत नव्हती. आणि जाणीव जेव्हा झाली तेव्हा खूप उशीर झाला होता. 15वा-16वा शतकापर्यंत भारतावर पूर्णपणे इस्लामी आक्रमण झालं होतं. मशिदी उभ्या राहत होत्या, दर्गे उभे राहत होते, मंदिरं तोडली जात होती, आक्रमणं चालू होती. आम्ही असं म्हणतो की जनता त्राही झालेली होती. आई दार उघड, आई दार उघड, अशी भूमिका तुळजा भवानीकडे जात होती. लोक घेऊन जात होती की आम्हाला एक दिवा दे, आम्हाला एक वंश दे, आम्हाला एक राजा दे की तो आम्हाला कुठेतरी एकत्र करेल. आणि ह्या अशा सगळ्या परिस्थितीतून शिवाजी महाराजांचा जन्म 3 फेब्रुवारीला होतोय शिवनेरीवर. शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर जसं मी आधी सांगितलं अफजल खान समजून घ्यायचे, तसे जिजाऊ सुद्धा समजून घ्यायला लागतील. तुम्ही माझा बहिणी समोर असल्यामुळे मला जिजाऊचा मुद्दाम उल्लेख करायचा. जिजाऊंचा सुद्धा अभ्यास करा, काय त्या बहिणी दुःख भोगलेलं आहे. नवऱ्याचं आणि वडिलांचं अजिबात पटत नाहीये. शहाजीराजांना मारायला स्वतः त्याचे वडील, जिजाऊंचे वडील किती वेळा गेलेले. शेवटी कुठेतरी शिवाजी महाराज पोटात असताना जिजाऊंनी ते कॉम्प्रोमाइज करून दिलेले. इथपर्यंत भूमिका. नंतरच्या काळामध्ये वडील आणि तिन्ही भाऊंचे ताज दरबारात हत्या झालेली, मुंडकी छाटी केली ते दरबारामध्ये. काय त्या बाईचं दुःख असेल, काय त्या बाईच्या वेदना असतील. नवरा कुठे? बँगलोरला आहे. आपण कुठे? आता पुण्यात आलो नाही. बँगलोरमध्ये शहाजीराजांनी पाठवलं होतं. फेसबुक नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं. नवऱ्याशी बोलायचं म्हणजे एक पत्र पाठवलं होतं. 40 दिवसांनी 60 दिवसांनी मिळत होतं. तोपर्यंत दुसरं पत्र झाडलं जायचं. तिथं काय होतं इथं कळत नव्हतं, तिथं काय होतं तिथं कळत नव्हतं. अशा वेळी एकमेकांवरचा विश्वास आणि विश्वास एकमेकांचा गुणांवरचा विश्वास. आदिशांनी एवढं मोठं पुणे दिल्यानंतर सुद्धा जिजाऊला त्यावेळेस देणं, जिजाऊच्या बरोबर 5 आणि 6 वर्षाचे महाराज तिथं पाठवणं, दादोजी कोंडदेव सारखा एक ज्येष्ठ माणूस तिथं पाठवणं आणि सगळं पुणे मार्गी लावणं. जिजाऊ त्या काळात पुणे मार्गी लागू शकतात हे वाटणे हे सुद्धा जिजाऊचं कौतुक आहे. आणि जोपर्यंत आपण जिजाबाई होत नाही, आपल्या घरात शिवाजी येत नाही, हे नक्की. आपलं जर शहाजी रात्री 9 वाजता तुम्ही दुपारी केलेलं जेवण जेवत असाल, त्याच्याकडे शिवाजीची अपेक्षा धरू नका. मी पुरुष जिथं जास्त असतात तिथं सांगतो की जर छावा घरात यायचा असेल तर तुम्ही सिंह व्हायला पाहिजे. जर शहाजी सुद्धा बोकडासारखा वागत असेल तर त्यांनी शिवाजीची अपेक्षा धरू नये. शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतात सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी पहिला किल्ला तोरणा जिंकलाय. जी मी सुरुवात केली शिवरायांची सलगी देणे कैसे असे. तोरणा जिंकताना त्यांना युद्ध नाही करावं लागलं बरं का. तोरणा जिंकताना त्यांनी त्या जो तिथला होता त्यांना सांगितलं होतं, समजून सांगितलं की हिंदुत्व कसं चांगलंय आणि आपण काय एकत्र येणं दिसलं. त्यांनी तोरणा सोडलाय. 3 किल्ले आणि 200 सैनिक असं शहाजीराजांनी शिवाजी महाराजांकडे दिलं होतं लहानपणी सांभाळायला असं म्हणून. महाराजांनी शेवटच्या 350 किल्ले आणि 1,40,000 सैनिक उभं केलेले आहे 35 वर्षात. 1,40,000चं सैनिक, 1,40,000 लोकांना पगार द्यायचा. अनेक परराष्ट्र निधीवाले विदेशातले लोक ज्यांनी महाराजांचा अभ्यास केला ते सांगतात की एक मात्र राजा असा आहे की ज्याला कळायचं की सैन्य पोटावर चालतं. 1,40,000 लोकांची यंत्रणा व्यवस्थित ठेवायची. हे फक्त सैनिकांविषयी बोलते, बाकी प्रशासकीय यंत्रणा सगळी वेगळी आहे. त्याच्याकडे आत्तासारखी पूर्ण व्यवस्था आहे. त्याच्याकडे जिल्हाधिकारी आहेत, त्या भाषा शब्द वेगळी. त्याच्याकडे उपजिल्हाधिकारी आहेत, त्याच्याकडे नगरसेवक आहेत आत्ताचे, त्याच्याकडे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यासाठी त्यांनी यंत्रणा लावलेली. पैसा कुठून येतो आणि पैसा कुठे जातो त्याची पत्र आजही उपलब्ध आहेत की जर शेतकऱ्याच्या शेतातला एक देठ जरी चोरीला गेला किंवा हात लावला तरी मी आणि तुम्ही म्हणून शिवाजी महाराज वयाच्या 16 वर्षी पहिला किल्ला जिंकल्यानंतर हळूहळू त्यांनी किल्ले जिंकणं चालू केलं. 4 किल्ले त्यांनी महाराष्ट्राने जिंकल्यानंतर आदिलशाहींनी शहाजीराजांना अटक केलेली आहे. आणि शिवाजीराजांचा बंदोबस्त कसा करायचा हा प्रश्न जेव्हा अंकारात पडला तेव्हा एक अफजल खान उभा राहिला. याच्या पुढचा इतिहास बहुतेक आपल्या सगळ्यांनाच माहिती. अफजल खानाला कसा आणला गेला. अफजल खानाचं युद्ध महाराजांविषयी बोलत असताना अफजल खान आणि प्रतापराव गुर्जरांचं वेळाचा दौडले वीर मराठे साथ हे पूर्ण केल्याशिवाय महाराज सांगून होत नाही.
अफजल खानाला कशा पद्धतीनं त्यांनी आणला आणि शाहिस्ते खानाच्या वेळी लाल माला स्वतः महाराज गेले, त्यांनी शाहिस्ते खानाला कुठं आणलं नाही, म्हणजे शत्रूशी कुठं वागावं, लढायचं कुठं, हे सुद्धा त्याचा चांगला अभ्यास शिवाजी महाराजांच्या चारित्र्यात नेहमी आपल्याला दिसतो. प्रतापगडाची लढाईवर सांगायला बसलो तरी 1 तास लागतो. अफजल खानाला कशी कुठं नीती करून त्याची लोकं फोडून आपल्या लोकांकडे कन्व्हिन्स करून मी शेवटपर्यंत घाबरलेलो आहे. मी प्रचंड घाबरतो तुम्हाला की माझे काका अफजल खानाचा इतिहास चांगला नाहीये. भोसले घराण्याशी त्याचा खानदानी वैर आहे. शिवाजी राजांचा मोठा भाऊ संभाजी नाव होतं, त्यांना त्यांनी कटून इथे मारून दिलं असं म्हणून शहाजी राजांनी त्यांनी अटक 2 वेळा केलेली आहे. भोसले घराण्यावर त्याचा रागच आहे म्हणून तो इथं आलेला आहे. येताना त्यांनी तुळजापूरचं मंदिर तोडले, तुळजापूरच्या मंदिरामध्ये त्यांनी गायी कापल्या, मंदिरावर घाव घातलेला आहे, हे आता सांगितलं जात नाही कारण त्यांच्या भावना दुखवतील. विठ्ठलाचं मंदिर त्यांनी तोडले तर सांगायचं नाही. इतिहास बदलला गेला ना. आपल्या लहानपणी इतिहास होता की शिवाजी महाराज कोथळा बाहेर काढतात, आता इतिहास तसा नाहीये. आता महाराज उभे राहतात, अफजल असं उभा राहतो, बस संपलं. इतिहासाचं पुस्तक बघा आता, कारण त्यांनी कोणीतरी सांगितलं की आमच्या भावना दुखवतात. मग कोथळा बाहेर कसा काढतात ते तरी सांगावं. जर महाराजांनी त्यांच्या भावनेचा विचार केला नाही की आज दिवस काय वार काय मी कोथळा बाहेर काढतोय, तर भावना कशा दुखवल्या जातात. मग उद्या कसाबसाठी पण लोकांनी म्हणायचं कसाबचा इतिहास दाखवू नका, आमच्या भावना दुखवल्या जातात. अफजल गुरुचा इतिहास दाखवू नका, आमच्या भावना दुखवल्या जातात. याकूब मेननचा इतिहास दाखवू नका, आमच्या भावना दुखवल्या जातात. आपण थांबणार का? अफजल खानाला आणताना महाराजांनी तिथं आम्ही जेव्हा त्याच्यामध्ये चर्चा करू असं त्यांनी सांगितलं, बाहेर त्यांनी एका माणसाचं शिंग्या म्हणून त्याला त्यावेळेस नाव होतं, शिंगासारखे कसं वाजक होतं ते वाजव. आतमध्ये काही झटपटी झाले तर तुला कळलं की तू फक्त ते शिंगा वाजवायचे. शिंग्याचा आवाज शेवटपर्यंत जात नाही. शिंग्याचा आवाज दिला की ते तोफखान्यांनी ऐकायचं आणि तोफा वाजवायच्या. सैनिकांना असे आदेश होते की तुम्ही तोफा वाजला की तुम्हाला एकच कळणार की आतमध्ये काहीतरी झालंय. कोण मेला माहितीये, शिवाजी मेला का अफजल मेला माहित नाही, पण आतमध्ये काहीतरी झालंय, कोणतरी मेले समजा आणि तुम्ही मारायला लागा. 32,000 सैन्य घेऊन अफजल खान त्या वराड्यात 1-2 किलोमीटर रेडियस मध्ये उभा आहे. महाराजांचं 15,000च्या आसपासचं सैन्य, 5,000चं नेताजी पालकांना दिलेलं आहे, 5,000चं अजून कोणातरी 2,000चं अजून कोणातरी दिलेलं आहे. त्यांना सांगितलं तोफा वाजला की यांना मारायचं. मी जिवंत आहे का मी मेलो विचारच करू नका, कोणी का मरायला, पण अफजल खान जर मी जरी मेलो असं तरी अफजल खान परत जाता कामा नये जिवंत, एवढी त्यांनी यंत्रणा लावून ठेवलेली. मी गेल्यानंतर संभाजीराजे काम बघतील, जे जिजाऊ त्यांच्या वतीनं काम करतील, ही सगळी त्यांनी यंत्रणा मीटिंग करून लावलेली बैठक घेऊन. कारण अफजल खान तसा क्रूर होता आणि ऐनवेळी तो काही करू शकतो याचा आलेख सगळ्यांना याच्या आधी सुद्धा ते एका राजाला त्यांनी असं भेटायला म्हणून बोलवलं तरी मारण्याचा इतिहास आहे. तर अफजलवर विश्वास ठेवायचा नाही. माझ्यावर किती विश्वास असेल तर ही मी माझी यंत्रणा लावतो, मी भागनिका लावली, मी जिरेटूक घातलाय, मी शिरस्थान घातले, पण अफजलवर सुद्धा काहीतरी असू शकेल मला मारण्याचं नियोजन. तर एवढी यंत्रणा मी मेलो का जिवंत माहित नाही, पण राष्ट्र जगलं पाहिजे, धर्म जगला पाहिजे. तुम्हाला तोफा वाजला की तुम्ही मारणं चालू करा. खूप मोठं धाडस झालं लागतं. ते गेल्यानंतर जेव्हा त्यांच्या डोक्यावर कोच पडली, ते बाहेर आले किल्ल्यावर, आणि किल्ल्यावर आल्या आल्या त्यांनी एक शब्द वापरलाय, आता दख्खनला जायचं म्हणजे डेक्कनला जायचं, खाली उतरा. कारण आदिलशाहीने काय केलेलं की सगळं सैनिक अफजल खानाच्या बरोबर एकत्र आणलेले, खाली रिकाम आहे, खाली जाऊ आपण. म्हणून मग पन्हाळागडावर गेले. पन्हाळागडापासून विजापूरचं अंतर फक्त 2 तासावर आहे. आदिलशाह घाबरलेला आहे, त्याला बहुतेक हाच माझ्याकडे येतोय. परिस्थिती कशी बदलली बघा, ज्याला मारायला आपण पाठवलं होतं आता तोच मला मारायला येतोय मारून. आदिलशाही घाबरलेले पूर्ण. मग सिद्धी जोहर वगैरे आले, 1.5 लाखाचं सैन्य घेऊन. पन्हाळगडाचा वेढा तुम्हाला माहिती आहे, रात्री सगळं सोडून जाणं. बाजी प्रभू देशपांडे इथे येतात मध्ये. एवढ्या जवळ आल्यानंतर सुद्धा महाराजांना त्यांना काही करता आलेलं नाहीये. त्यानंतर मग शाहिस्ते खानचं पुण्यात येणं झालं. शाहिस्ते खानाचं सुद्धा लग्नाच्या वरातीमध्ये जायचं, त्याला घाबरवायचं आणि त्याला मारायचं. या दोन्ही बाजूंचा जर इतिहासाचा अभ्यास केला तर अफजल खान वेगळा वाटतो. अफजल खानाला आणलं गेलं. अफजल खानाला आणणं ही इतिहासातली जगातली अनेक जी उदाहरण, जशी पेशव्यांची एक लढाई घडली जाते त्याचं उदाहरण म्हणून घडलं जातं की शत्रूला आपल्या मैदानात आपल्या टर्म्सवर आणायचंय. तर याच्या आधी जी गोष्ट की जावळीचं मोर आहे, म्हणजे शिवाजीराजे किती लांबचं बघत होते. त्यांनी जेव्हा जावळी मागितली मोरेकडे, मोरे जावळी देत नव्हते. तर म्हणजे आम्ही खानदानी सैनिक येतो तर कालचा मुलगा आहे म्हणून महाराजांनी त्याला हरवलंय. जावळी पूर्ण ताब्यात घेतली, मोरेचं पूर्ण सैन्य नष्ट झालंय, पण मोरे वाचले आणि मोरे आदिलशाहीला जाऊन मिळाले. ते महाराजांच्या लक्षात आले. जावळी मला माहित नाही, जावळी मोरेला जास्त माहिती आहे. मोरे जर तिकडे कधी गेला तर मला तो काही करू शकतो. म्हणून मग महाराजांनी त्याच, आणि मोरे कधी ना कधी परत येणार, तो बदला घेणार, तो दुखावलेला गेलेला आहे, त्याला राज्य परत पाहिजे. म्हणून
म्हणून त्यांनी प्रतापगड बांधायचं चालू केलंय तिथं. प्रतापगड बांधलं पिंगळीकडनं त्यांनी बांधून घेतलं त्यावेळेस, जे पहिले त्यांचे पेशवा होते. त्यांना माहिती कधीतरी काहीतरी येणार, आणि तसंच झालं. अफजल खानाच्या याच्यामध्ये मोरे एकत्र होते, मोरेंना खालचं सगळं माहिती होतं, पण प्रतापगडाच्या बाजूचं काय केलेलं आहे महाराजांनी व्यवस्था ती मोरेंना माहित नव्हती. म्हणून महाराज इथे यशस्वी ठरतात, म्हणून महाराज इथे दूरदृष्टी ठरतात की 2 ना 3 वर्षांच्या मोरे जरी एकटा असला तरी तो कोणाला तरी आमंत्रण देणार, स्वराज्याला धोका तयार होणार. म्हणून प्रतापगड बांधून तिथं अफजल खानाला आणलं गेलं. शाहिस्ते खानाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. शाहिस्ते खाना औरंगजेबाचा सख्खा मामा आहे बरं का, आणि सर्वात बलाढ्य सैनिक त्यावेळेचा अगदी गृहमंत्री म्हणून आपण औरंगजेबाचा. त्याचा झालेला अपमान, त्यानंतर त्याला बंगालला शिफ्ट करून पाठवलं औरंगजेबाने, आणि त्या भाषेत लिहिले की तू माझा नाही इस्लामचा अपमान केला असं त्यांनी लिहिलेलं. शाहिस्ते खानानंतर हे सगळं होत असताना पैसा संपत होता, कारण लाखो सैनिक सांभाळलं आणि रोजच्याच लढाया आणि लढाया चालू आहे, शत्रूचे युद्ध चालू आहे. आता आपण पैशांनी श्रीमंत व्हायला पाहिजे. तिथं मध्ये सुरतीची लूट येते. सुरतीच्या लूटसाठी महाराजांनी अभ्यास केलेला आहे. बेरजी नायकांना तिथं खूप महिने आधी पाठवलेलं आहे. बेरजी नायकांनी सगळं तिथं सांगितलं होतं, हा व्यापारी याच्याकडे एवढे पैसे आहेत, हा व्यापारी याच्याकडे एवढे पैसे आहेत, तो माणूस त्याच्याकडे एवढे पैसे आहेत. महाराज तिथे गेले, सगळी लूट गोळा केली, तो स्वराज्यात जमा केलेली लूट सगळी आणि पूर्ण केलेली. त्या सगळ्या पैशांनी शस्त्र घेतली, हत्यारे घेतली, किल्ले बांधले. महाराजांचे एकही किल्ला आताच्या फार्म हाऊस सारखा नाहीये. स्वतःसाठी काहीच केलं त्यांनी दिसत नाही मागणी, फक्त स्वराज्य स्वराज्य आणि स्वराज्य. तर आधीचे जे मार्केटचा रस्ता होता, आपण ज्याला व्यापारी केंद्र म्हणून, ते सुरक्षित केले पाहिजे. तिथूनच पैसा येतो. तो पैसा कशाची, मग किल्ले पाहिजेत, मग आपली लोक पाहिजेत, ती दळणवळण व्यवस्था पाहिजे. त्यांनी रस्ते सुद्धा मोठे मोठे केल्याचं उदाहरण इतिहासमध्ये दिसतात. त्यावेळेस लाखो लोकांना पाणी देणं, त्यांच्या सांडपाण्याची व्यवस्था करणं, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणं, इतिहासात सैन्य घेऊन जात असताना आचार्यापासून सगळी व्यवस्था करणं, हे काम सगळं महाराजांनी त्यावेळेस उभं केले. आज सुद्धा आपण त्याच मार्गाने चाललेलो आहोत. हे सगळं करत असताना पुन्हा एकदा मिर्झा जयसिंगला औरंगजेबाने पाठवण्याची मोठी लढाई झाली आणि महाराजांना दिल्लीला जावं लागलं औरंगजेबाच्या भेटीला. संभाजीराजे 8 वर्षाचे तेव्हा, 8 पण नाही, 7च. कारण आपण कुठं चाललोय आणि परत येऊ का नाही याची महाराजांना पूर्ण कल्पना होती. पण तरी सुद्धा 7 वर्षाच्या संभाजीला ते घेऊन जाते की तुला सुद्धा अभ्यास व्हावा की शत्रूशी कसं वागायचं, शत्रूच्या राज्यात कसं बसायचंय, बोलायचंय. आणि जाताना त्यांनी जे काही धडे दिले त्याचा उल्लेख सुद्धा दिसतो आपल्याला लगेच पुढच्या इतिहासामध्ये. दिल्लीत औरंगजेबाच्या समोर बसल्यावर त्यांनी झुकण्यास मनाई केली की मी नाही झुकणार. पुढचं काम आहे की अटकही केली. त्या अटकेच्या आधीचा एक छोटासा किस्सा आहे. औरंगजेबानी संभाजी राजांना एक हत्ती भेट दिलाय, चांगला मोठा हत्ती भेट दिलाय, आणि सांगितलं की हा हत्ती तुम्हाला भेट. म्हणजे सैनिकांनी चिडवायचं म्हणून संभाजी राजांना विचारलं की हत्ती घेऊन कसं जाणार तिकडं. म्हणजे हत्ती मी कसंही घेऊन जाईल, चालू घेऊन जाईल, लोकांना पाठवून घेऊन जाईल, पण तुम्ही जे आमचे किल्ले जिंकलेत ना ते आमच्याच राज्यात आहेत, ते काय तुम्ही इथं नाही आणणार. आम्हाला पाहिजे ना आम्ही किल्ले परत घेऊ. तुम्ही आमचे किल्ले जिंकलेत म्हणजे आमच्याच ताब्यात आहेत, आमच्याच राज्यात आहेत, आम्ही कधी आणू ते तुम्ही इथं आणण्याचा विचार करू नका. हा 7 वर्षाचा संभाजी जेव्हा बोलतो ना, याचा अर्थ असा आहे की शिवाजी महाराजांनी त्या रस्त्यात त्या प्रवासात त्यांची ह्या चर्चा केलेली आहे. संभाजीराजांचं 7 वर्षाच्या मुलाचं नाही चालू शकत आहे. त्यांनी सांगितले की राजे लक्षात घ्या, किल्ले तिथंच आहेत, परत कधीतरी ताब्यात घ्या. आता माझं काय होतं मला माहित नाही. शत्रूचे भुई जसे सावरकर केले ना, युरोपमध्ये जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन तिथं पुस्तकं घ्यायची, त्या पुस्तकं कापायची, त्याच्यामध्ये बंदुकं ठेवायची, बॉम्ब स्फोट कसे तयार करायचे इथं पाठवायचं आणि इथं क्रांत्या घडवायच्या, तिथं कर्ज पाहिजेला मारायचं, इथं कांदेरांना तयार करायचं. हे सगळं महाराजांच्या मध्ये सुद्धा दिसतं. औरंगजेबाला भेटायला जाणं एखादं दुसरं असं टाळलंच असतं. अजून 10 किल्ले का अजून काय पैसे पाठवायचा विषय संपला, ते गेले. विश्वास होता की मी परत येणार आहे. अटक, पेटीतून सुटका, तिथपर्यंत सगळं आपल्याला इतिहास माहिती. ते सगळं होत असताना महाराजांना असं वाटलं की आता राज्याभिषेक केला गेला तर त्याच्या आधी 300 वर्ष हिंदू हा राजा होऊ शकतो हे लोक विसरली गेली होती. एक आलमगीर, औरंगजेबाने स्वतःला आलमगीर म्हटलं होतं, सर्व राजांचा राजा, बादशाह, अगदी देवच म्हणून हिंदू भाषेमध्ये त्याला. मग त्याला तोड द्यायचं तर माझा सुद्धा राज्याभिषेक व्हायला पाहिजे, तो प्रचंड मोठा व्हायला पाहिजे. म्हणून रायगड, म्हणून 32 मणांचं सोन्याचं ते सिंहासन स्वतःसाठी नाही केलं की हिंदू राजा होता ना तो त्याला शोभला पाहिजे राज्याभिषेकाला. त्याप्रमाणे ते 32 मानांचं सिंहासन त्यांनी उभं केलेलं आहे. ते सिंहासन नंतर जेव्हा फोडले गेले त्याचा बदला सुद्धा पेशव्यांनी आणि मराठा सैन्याने कसा घेतला 1-2 मिनिटानंतर आपण बोलू. तो प्रचंड मोठा राज्याभिषेक झाल्यानंतर पुढच्या 5-6 वर्षामध्ये महाराजांचं निधन झालं. हनुमान जयंती होती शनिवार,
दुपारी 12 वाजेपर्यंत ते 2-4 दिवसांनी अंदाज येतो, जसं आताही आपल्या काही लोकांना येतो, वयस्कर लोकांना ते वय नव्हतं 50 केले होतं. ते महाराज विवेकानंद, ज्ञानेश्वर महाराज हे खूप लवकर गेली लोक. ही जर अजून 20-25 वर्ष चालली असती, जगली असती, ते इतिहास वेगळा असता. कारण ज्ञानेश्वरच्या बाबतीत सुद्धा सांगावं लागेल, जेव्हा घोरी वगैरे येते होते ते सगळं, जेव्हा बलात्कार होत होते, जेव्हा खून होत होते, सामुदायिक आत्मदहन होत होतं, तेव्हा सुद्धा आपल्या ज्ञानेश्वर महोदयांनी पसायदान दिलं, जे खळाची वेगवेगळी सांगत होत्या या सत्कर्मी बाबत. हा 2 मानसिकतेचा फरक आहे. ते मारायला येतात, ते लुटायला येतात, ते बलात्काराला येतात, ते मृतदेहावर सुद्धा बलात्कार करतात, ते तुमची घरदारं जोडतात. आणि आमची माऊली असं म्हणते की अरे दुष्ट माणूस नसतो, माणसाचा दुष्टपणा केला तर माणूस चांगला असतो. जो जे वंचित होते दाखव, तुला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे, हा 2 मानसिकतेचा फरक आहे. थोडं विषयात करून जाऊ. मानसिकता म्हणजे मराठी भाषेत किंवा संस्कृत भाषेत एवढं प्रभुत्व आहे की एकाच वेळी नमामि शमीशानं रचने केलं श्रीरामांनी रचना करण्याच्या वेळेस, आणि रावणांनी रचलं शिवतांडव स्तोत्र, जटाकाटा संभ्रमम अमन दिसली. दोनची रचना. एखाद्या लहान मुलाला जरी विचारलं ना की नमामि शमीशानं निर्माण रूपम हे कोणी लिहिलं असेल आणि जटाकाटा संभ्रमम कोणी लिहिलं असेल, तो कोणी सांगेल की रावणाचं दिसतं आणि श्रीरामाचं दिसतं. म्हणजे आपला स्वभाव आपल्या स्वभावानं लेखनामध्ये सुद्धा कसा उतरतो याची ती उदाहरणे जे ज्ञानेश्वर महोदयांनी दाखवलं. महाराज गेल्यानंतरची परिस्थिती आणखी वाईट आहे काही काळाची. दोन्ही भोसले घराण्यामधला वाद सुरू झाला, कोल्हापूर गादी, सातारा गादी, या सगळ्या नंतर पेशवे सुरू झाले. त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रश्न आहे की अनेक ठिकाणी आम्ही पेशवेच्या काळात बघितलं, आपण पानिपत मध्ये किंवा राजा देवगिरीच्या वेळेस बघितलं, राजा पडला की सैनिक पडलं, सैनिक पडून जायचे. 1680ला शिवाजी महाराज गेले, 1690ला संभाजीराजे गेले, 1700ला राजाराम महाराज गेले. 10 वर्षाच्या फरकाने छत्रपती गेले राज्याचे. राज्याला नेतृत्व नव्हतं, येसुबाई ताराराणी त्यांच्या पद्धतीने करत होत्या, तरी सुद्धा महाराजे पुढचे 36 वर्ष जगले. महाराज गेल्यावर औरंगजेबाला वाटले की आता मोकळं मैदान झालंय, मी येतो आणि आता महाराष्ट्र जिंकतो. कारण महाराष्ट्र जिंकणं त्याचं स्वप्न होतं, पण त्यानंतर सुद्धा 25 वर्ष औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आला नाही. संताजी धनाजी असतील, शिंदे असतील, भोसले असतील, होळकर असतील, शेवटपर्यंत लढले, जिंकता आलेले नाही त्यांना पूर्ण. शेवटी औरंगजेबाला ह्याच मातीत इथंच काढावा लागला. आमचं म्हणणे की औरंगजेबाची कबर इथं कशासाठी पाहिजे, ती कबर आठवली की आम्हाला बाकीचा सगळा इतिहास आठवतो. आमच्या महाराजांना त्रास देण्याची कबर आता कशाला पाहिजे. जर सरकार आमचं हिंदूंचं सरकार आहे, ती कबर उघडून बघायला पाहिजे, पण ते केलं जात नाही. महाराजांनी सुद्धा औरंगजेबाचा मुंडका कापताना अजिबात काय दाखवली नाही. आता लोक महाराजांना वेगळं सांगायचं पाप करतात. महाराज सेक्युलर होते, महाराज सर्व धर्मांना न्याय देत होते, बिलकुल न्याय देत होते. 100% झूट आहे. महाराजांनी त्यांच्या हयातीत एकही मशीद बांधलेली नाही, एकाही किल्ल्यावर मशीद बांधलेली नाही. जे किल्ले जिंकले त्या किल्ल्यावर ज्या मशिदी होत्या त्या तशाच ठेवलेल्या आहेत, कारण मुस्लिम लोक सुद्धा त्यांच्या सैन्यामध्ये काही होती. पण हाच जर विचार केला तर इंग्रजांचे सैन्य सुद्धा सगळे भारतीयच होते. जानेवाला भागमध्ये तर शिखांना गोळ्या मारल्या. मग काय इंग्रजांचं भारतावर प्रेम होतं का भारतीयांवर प्रेम होतं? पण तसं होत नाही. पहिली पैठण म्हणजे शत्रूच्या जाती धर्माचा माणूस मरू द्या म्हणून मुस्लिमाची पैठण पहिली. पण सांगितलंच जात नाही. महाराजांचा इतिहासच वेगळा आहे. महाराजांच्या काळातली पत्र आहेत मुस्लिमांनी लिहिलेली पुरंदरच्या किल्ल्यावरची आणि अजून कुठल्या 2 किल्ल्यावरची, की शिवाजी महाराजांनी आमचा तनखा बंद केलाय. ते सुद्धा महाराज सेक्युलर होते. आणि काही मूर्ख आणि फालतू उदाहरण देतात. महाराज सेक्युलर कधी नव्हते. प्रत्येक किल्ल्यावर त्यांनी मंदिरं बांधली आणि फक्त मंदिरच बांधली. त्यांचे सैन्याचे मुख्य जे होते ते सगळे पूर्णपणे हिंदू होते. मुस्लिमांचा कुठेही उल्लेख नाही. जी उल्लेख येतात ते महाराजांनंतर 200-250 वर्षांनंतरचे उल्लेख आणि काही जे खोटीच नावाची इतिहास कुठेच दिसत नाही. म्हणजे याच्यापुढे जर तुम्हाला कोणी सांगितलं महाराज हिंदुत्ववादी नव्हते, सेक्युलर होते, तर मारायचं नाही. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेच महाराजांनी सांगितलेले. महाराजांनी गणपती, दसरा, दिवाळी केल्याचेच उल्लेख आहेत. महाराजांनी नमाज वाचायला गेले, कुठेतरी इफ्तार पार्टी केली, रोजेंच्या कोणातरी शुभेच्छा दिल्या, कुठेही उल्लेख नाही. संभाजी राजांचा सुद्धा कुठेही उल्लेख नाही. सत्ता प्राप्तीसाठी जर काही वेळा काही ऍडजस्टमेंट केले असेल तर प्रत्येक राजकीय नेत्याला करावे लागतात, त्या तत्कालीन सुद्धा झालेले. पण राजा काय असतो याचं गुण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज गेल्यानंतर शिवाजी महाराजांचा उत्तरार्ध म्हणजे शिवशाहीचा उत्तरार्ध आपण ज्याला म्हणतो तो पहिल्या शिवशाहीपेक्षा सुद्धा मोठा आहे. 15व्या शतकापेक्षा 16व्या शतकातला महाराजांचा इतिहास जास्त जागृत आहे. कारण त्याला महाराजांची बीज आहे, महाराजांची त्याला आशीर्वाद आहे. प्रत्येक गोष्टीचा बदला घेतला. अख्खे भारत झेंडा ज्याला आपण म्हणतो
हे संभाजीराजांचे गुण असतील, शहाजीराजांचे असतील, राजाराम महाराजांचं कर्तृत्व असेल, ताराराणीचं कर्तृत्व असेल. कुठं शनिवार वाडा आणि कुठं अफगाणिस्तान. आता जो तुमच्या कमीत कमी 10 लोकांनी करीमनगर सीटवरून यायचा कंटाळा केला असेल, तुम्हाला दिसत की अरे इथं राहते नाही आणि कंटाळा केला, तुम्ही आज फोन करा सांगते निघून ये म्हणून. शनिवार वाड्यावरनं अफगाणिस्तानला जायचं, हत्तीवर उचलून जायचं बरं का, वाडा सोडून, राजवाडा एवढा मोठा सोडून. काय खायला मिळेल माहित नाही, कसं मिळेल माहित नाही. बरं शनिवार वाड्यावरनं घोडा हत्ती टन मारला की मागे काय झालं काहीही दिसत नाही. बायकोची फोन करायची सोय नाही, फेसबुक नाही, व्हॉट्सअप नाही. असे काही फक्त माझ्या महाराजांनी स्वप्न बघितलंय की भगवा घडायचा आहे. जे महाराजांनी सांगितलं होतं तहत काश्मीर आणि त्यांच्यावरती काश्मीर, हिंदुस्थान आमचा, मुलूक आमचा आहे, ते स्वप्न बघण्यासाठी पेशव्यांनी काम केलं, शिंदेनी केलं, होळकरांनी केलं. दिल्लीतही तख्त लागेल महाराष्ट्र माझा. लाल किल्ल्यावर पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकलाय आणि औरंगजेबाचा जो इतिहास आहे की त्यांनी महाराजांचं सिंहासन फोडलं होतं, तसाच इतिहास करून मराठ्यांनी औरंगजेबाचं जे सिंहासन होतं मयूर आसन म्हणतं, ते नुसतंच फोडलं नाही, त्याच्यावर घोडा नाचवलाय. घोड्याला जे जे करावं लागतं प्रातःविधी ते सगळं त्या सिंहासनावर केलं गेलंय. का आम्हाला बदलाच घ्यायचा आहे. संभाजीराजांच्या हत्येचा बदला तसाच घेतला गेला. मी जे म्हणतो की महाराज शौर्य होते तो कौर्य सुद्धा तसेच होते. तुम्ही आमच्या संभाजीराजांनी इथं मारलं, तुम्ही डोळे काढले, तुम्ही नाक काढले, तुम्ही कान काढले, तुम्ही गोष्ट सोडली आहे. ज्यांनी पानिपत घडवलं तर नजीबुद्दाच्या नातवाला तसंच केले मराठ्यांनी. त्याचे डोळे फोडले, त्याचं प्रेत लटकवले झाडावर 3-3 दिवस, त्याचं मुंडकं सुद्धा नंतर छाटलं गेलंय. अगदी नजीबुद्दा ज्यांनी पानिपत घडवलं, औरंगजेब मेल्यानंतर त्यांनी अफगाणीला बोलवलं, तो त्यानंतर वारलाय. पण त्याची कबर फोडून नंतर त्याला त्याचे काय शरीराचा भाग राहिला असेल त्याला तिथं तोफेवर दिले गेले. बदला असाच घेता आला पाहिजे. हिंदुत्व राष्ट्रावरपणे असाच सोड घेता आला पाहिजे. महाराजांना एक संधी असेल सुद्धा करायची. त्यावेळेला आतमध्ये काय बोलणं झाले आपल्याला माहिती आहे अफजल खानाची आणि महाराजांची. पण कुठेतरी एसपी त्यांनी राहिला पण असेल, अफजल खानांनी काहीतरी सांगितले असेल, दे 4 किल्ले, दे काही खंडणी, जे काय असेल ते. पण नाही, तू स्वराज्यावर चालून आला, तू उद्याला परवा परत येईल. महाराजांनी इस्लामचे अंतरंग ओळखले होते. महाराजांचा इस्लामचा अभ्यास होता. मी जे सुरुवात केली की इस्लामचा अभ्यास केला नाही तोपर्यंत शिवाजी महाराजांचा मांडणीच आपण करू शकत नाही. जगाला सर्वात घातक धर्म, स्वतःला शत्रूच मानणारा धर्म आपल्याकडे. तुमच्या आणि माझी इष्टदैवत वेगळे असू शकतात. कोणाचा गणपती असेल, कोणाचे महादेव असतील, कोणाचे मारुती असतील. पण तू जर माझ्या धर्माला मानलं नाही, तू माझ्या देवाला मानलं नाही, तुला जगण्याचाच अधिकार नाही. ही एक संस्कृती. आणि आपली हिंदू संस्कृती, तू देव मान देणं नको म्हणून तू हिंदूच आहेस, ही एक संस्कृती. अगदी चारबाग त्या काळात सुद्धा आजच्या जागेत आपण अगदी सर्वात मोठा आहे म्हणून की धर्म अजिबात मानत नाही, पंथ मानत नाही, श्रद्धा भक्ती मानत नाही. सावरकरी त्या बाबतीत काय खूप विज्ञानवादी होते, त्यांची आपली काही विचार नाही पण जुळणार करायची. पण तू हिंदू आहेस हे मान्य होतं, तुला राष्ट्रभक्ती करायची हे मान्य होतं. पण इस्लाम हा देशाचा शत्रू, या राष्ट्राला घातक. पोर्तुगीजांची सुद्धा महाराज घडले. या देशाचा जर मी गुगलने गेला आणि सगळीवर गेला की हु इज द फाउंडर ऑफ नेव्ही इन इंडिया, ते शिवाजी महाराज नाव येतं. त्यांनी पोर्तुगीजांकडे 20 जहाजं मागितली होती एकदा आणि पोर्तुगीजांना भीती होती की हा त्यात तरबेज करणार. पोर्तुगीजांनी जहाजं दिली नाहीत. त्यांनी पोर्तुगीजांपेक्षा चांगली जहाजं बनवली. पोर्तुगीजांनी नंतर त्यांची जहाजं भाड्याने घेतली आणि त्यात त्यांनी असं लिहिले की या भाड्यामध्ये शिवाजी महाराज खूप कमवलेत असं आम्हाला दिसतं, असं पोर्तुगीजांनी लिहिलंय. हे नंतर किल्ले बांधताना त्यांना कामाला आलेले, किल्ल्याचं रक्षण करताना कामाला आलेले हे खरे महाराज. शेवट्याकडे असं बघावं लागेल की आज आपण काय करतोय. मुलं बाहेर, नाही तर मुलगा सकाळी 8 ते संध्याकाळी 8 नोकरी, त्याला काही देणं घेणं नसतं. तो आपला व्हॉट्सअपवर फक्त भगवान यांना पडतो राहतो, जय श्रीराम पद्धती म्हणत जातो. एकही मंदिर आपल्या ठेवलं नाही त्यांनी. राम मंदिराला 600 वर्षे गेली. अजूनही अयोध्या दृष्टी, कृष्ण दृष्टी बदलत नाही, मथुरा अजूनही काशी दृष्टी बदलत नाही. आत्ताचे काशीचं मंदिर आपण जातो ना, ते अहिल्यादेवींनी आत्ताचे मशीद जी आहे नंदी तिकडे तोंड करून बसलेलं आहे, त्याच्या वेगळ्या बाजूने केलेले आहे. त्या नंदीचं तोंड तिकडे आणि महादेवाचं इथे आपल्या सगळ्यांना म्हणजे अहिल्यादेवीकडे जेवढी ताकद तयार झाली की आता मी ती मशीद तोडून मंदिर ताब्यात घेऊ शकत नाही, पण नवीन मंदिर शेजारी बांधू शकते. त्यांनी ते मंदिर बांधलं आणि आपण त्याला कॉरिडॉर केलाय, त्याचं आपण सुशोभीकरण केलं. ते करताना आपण 300 आपली मंदिरं पाडली जुनी, पण त्याला नाही हात लावला. हे अजून एक गोष्ट सहज जाताना आठवली की दिल्लीवरनं जेव्हा महाराज निघाले संभाजीराजांना पेट्यानं वगैरे सुटली, तेव्हा महाराजांनी संभाजीराजांना मथुरेत ठेवलंय बरं का.
की आम्ही एकत्र आलो तर औरंगजेबाला शंका येईल. काही काळानंतर आले मथुरेचे अजून संभाजीराजे आणि शिवाजीराजांचे मोठे पण कशात आहे ना की त्यांनी एक आवय उठवली की औरंगजेबाने आता आमचा शोध बंद करावा संभाजीराजांचा म्हणून. त्यांनी संभाजीराजे मेले असं घरी जिजाऊंना सुद्धा सांगितले, घरी सांगितले. त्याचं 10व 12वीची विधी पण केले. जिवंत मुलाचे 6 वर्षाच्या मुलाची एक बाप 10व 12व करतोय, वर्षक्रिया विधी करतोय, मुंडन करतोय. नंतर संभाजीराजे येतात. संभाजीराजे कसे घडले, शिवाजी महाराज काय, जिजाबाई काय, हे त्याच वेळेस कळलं. म्हणून संभाजीराजे नंतर इस्लामी आक्रमणाला सुद्धा करून उरले. म्हणून त्यांनी धर्म शेवटपर्यंत बदलला नाही. इंच मेले, डोळे कापले, कान कापले, त्वचा सोडली, त्याच्यावर मीठ टाकले गेले. शेवटी कंटाळून औरंगजेबाने मारले त्याला, अक्षरशः कंटाळून, नाहीच काही ऐकले. त्या परिस्थितीत सगळ्या राष्ट्रपुरुषांचं कर्तृत्व सुद्धा आपण विसरलो का असा प्रश्न पडतो. कारण ज्या ज्या देशातून मुस्लिमांनी 25-50 वर्ष राज्य केली, नागिस्तान असेल, इराक असेल, ते राष्ट्र पूर्णपणे मुस्लिममय झाली. ज्या देशातून इंग्रजांनी 100 वर्ष राज्य केलं, पूर्ण युरोप त्यांनी 50 वर्ष अख्खा ख्रिश्चन करून टाकला. परंतु भारतावर जवळजवळ 1000 वर्ष राज्य केलं का, राज्य अजिबात नाही केलं. 1000 वर्ष आपण फक्त भांडलोय. 7व्या शतकात असलेला मोहम्मद बिन कासिम पासून औरंगजेब 1680 मध्ये मेला. हे 1100 वर्ष सुद्धा जर बघितली ना तर शेवटपर्यंत इस्लाम पूर्णपणे देशात सत्तेवर आला असं होत नाही. म्हणजे 75-80 वर्ष सोडली तर आपण पाठवत होतो. पण जम्मू काश्मीरचं किती मोठं योगदान आहे देशातलं हिंदू धर्म वाचवायला. पूर्ण काश्मीर त्यांनी वाचवलं. अफगाणिस्तान आणि याच्यात खाली येणारे लोक आधी काश्मीरमध्ये येणार, मग पंजाबमध्ये येणार, मग राजस्थानमध्ये येणार, मग ती खाली गुजरात, नंतर महाराष्ट्र आणि साऊथला झाला. दक्षिण तर मुस्लिमांना कधीच पूर्णपणे करता आला नाही. इस्लामने म्हणजे काश्मीरमध्ये वाचवलं गेलं, गुजरातमध्ये वाचवलं. राजस्थानचा तर खूप मोठा इतिहास आहे राजपुतांचा. रावळ पासून म्हणजे आता जे बाप्पा रावळ म्हणतात त्याला, आता जे पाकिस्तानमधलं रावळपिंड, तिथपर्यंत त्यांचं राज्य होतं. त्याला आधी त्यांना नाव नाही बदललं, रावळपिंडी नाव ठेवलं. 1100 वर्षांचा राजपुतांचा इतिहास आहे. राजपूत महिलांचा इतिहास आहे. ज्यामुळे जुवाचा वगैरे मी विषय काढला. धर्म वाचवण्यासाठी काय काय करता आलं पाहिजे ते सगळं आपल्या लोकांनी केलं. महाराष्ट्राने सुद्धा केलं. आजची परिस्थिती अवघड आहे. शत्रू घरात आलेला आहे. शत्रू चौकात भाज्या आणि फळं विकतोय. आपणही त्याला फळं देतोय. जस्ट त्याला फोन केला आणि एसी रिपेअरिंग वाला मागितला की शत्रूच येतोय घरात. तुम्ही फ्रीज वाला मागा, रिपेअर वाला, शत्रूच येतोय घरात. आणि आपली लोक जिंदाबाद महत्वाची घोषणा देत राजकीय फक्त भांडवल केलं जाते. मला सांगा, अखंड भारताचं स्वप्न मी जनजागृती सुद्धा करते खरं. अखंड भारत तुम्हाला व्हावं प्रत्येकाला वाटतंय ना, आता वाटतंय ना, बरोबर. आता ते मला सांगा, अखंड भारत आज रात्री झाला, आपण तो भाग घेतला, 1 कोटी मुस्लिम एका रात्रीत भारतात वाढणार आहे, परवडणार आहे का? आता सांगा कोणाला परवडते? आता कोणाला पाहिजे अखंड भारत? सांगा. आहेत ते सहन होत नाहीत आपल्याला. 1 कोटीची संख्या वाढणार आहे मुस्लिमांची एका रात्रीत अखंड भारत झाला तर आता निदान थोडी तरी सिक्युरिटी आहे. तिथे सकाळी 7ला बसलेला माणूस संध्याकाळी 8 वाजता पुण्यात येईल. परवडणार आहे का आपल्याला? आहेत ते लोक आपण सहन करू शकत नाही. आहेत ते लोकांना आपल्याला आपल्यावर आलंय सगळं. तर दिवा स्वप्न, CA, NRC, CA पाकिस्तान आपल्याला म्हणता हिंदू आपल्याकडे घ्यायचा. आपल्या हिंदूंची काळजी करा आधी. तर तिथे येणारा माणूस हिंदूच येणार आहे का हो? खोटे आधार पॅन तिथे जे काय असेल, खोटा आणि आधार पॅन तयार करणं त्या राष्ट्राला देशाला जमणार नाहीये. मी जर मुबारक खान तिथे गेलो आणि सांगितलं आता आनंद दवे नावाचा हिंदूचा तिथं आधार घेऊन मी भारतात येऊ शकणार नाही. आपल्याकडे काय व्यवस्था आहे त्यांना बघायची? बरं, ते आल्याचं सांभाळणार कोण आहे? म्हणजे आपल्याच लोकांच्या नोकऱ्या जाणं, आपल्याच लोकांच्या धंदे जाणं. आपण आहे त्या लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकत नाही. अजून पूर्णपणे हिंदू फसतोय, हिंदू जातीत अडकतोय, हिंदू महापुरुषांमध्ये अडकतोय. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर मराठा समाज सोडून कोणीच रस्त्यावर येत नाही. हिंदू महासंघ येतो विषय वेगळा. सावरकरांचं नाव घेतलं तर फक्त ब्राह्मण समाज रस्त्यावर दिसतो. बाबासाहेबांचं नाव घेतलं तर फक्त दलित समाज रस्त्यावर दिसतो. हे नको व्हायला. या देशासाठी प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य, प्रत्येक राजकीय पक्षाने सुद्धा काम केलेलं आहे. नेहरूबाई, गांधीबाई, टिळकबाई, आपल्याला कोणी विचारलंय? वल्लभभाई पटेल पंतप्रधान झालं पाहिजे होतं, तुला कोणी सांगितलं? वल्लभभाई पटेल पहिल्या देशाच्या पहिल्या निवडणुकीतच वागले. 47चा देश स्वतंत्र झाला 1950 वल्लभभाई पटेल गेलेले आहेत. कसे पंतप्रधान होते पण माहित नाही.
प्रत्येक राजकीय पक्ष गांधीजींना लहान करून सावरकर मोठे होत नाही, पंडित नेहरूंना लहान करून सावरकर मोठे होत नाही, कदाचित माझा शेवट अनेक लोकांना अनेक वेळा आवडत नाही सुद्धा, पण प्रत्येक राजकीय पक्षाचा आणि प्रत्येक राजकीय नेत्याचं देशावरती कर्तव्य आहेच आहे. कदाचित आजचे निर्णय चुकत असेल त्यांच्या त्यावेळेस, आजच्या आपण एकत्रित सगळे डायव्हर्शन मध्ये त्यावेळेचा निर्णय चुकीचा वाटत असेल, पण त्यावेळेस कदाचित त्याच्याकडे काही पर्याय नसेल असं होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या शिवाजी जागा राहायला पाहिजे, तुमच्या जिजाबाई जागा राहायला पाहिजे, तुम्हाला ताराराणी सुद्धा जागी राहायला पाहिजे. अफजल बदाचं सांगितलं तर महाराजांच्या इतिहासात आधुनिक आयुष्यात घडलेला प्रसंग आहे प्रतापराव गुजरांचा. महाराजांचा राज्याभिषेक एकदम जवळ आलाय बरं का, 10 दिवसात राज्याभिषेक आलाय आणि बलेर खानला एक बस्ती आली, फक्त मस्ती की बस मला विघ्न आणायचे. महाराजांनी प्रतापराव गुर्जरांना पाठवलं. महाराजांची न्यायिक व्यवस्था कशी होती त्यासाठी मी उदाहरण देतोय. महाराजांनी प्रतापराव गुर्जरला पाठवलं की जाऊन त्याचा बंदोबस्त कर. गुरुजांनी त्याचा बंदोबस्त केला का नाही माहिती, मग तह केला आणि परत आले की महाराज त्याला थांबवलंय. महाराजांनी तिथे विचारले की तू कोण आहे, हु आर यू, निर्णय घेणारा. तो मी लढायला सांगितलं होतं, तू जाऊन लढून यायचं होतं. तह करण्याचा अधिकार माझा आहे, कॉम्प्रोमाइज करायचा असेल तर माझा अधिकार आहे, तू फक्त लढायचं होतं. महाराजांची न्यायी व्यवस्था आहे. त्याला परत पाठवताना त्याला सांगितलंय की त्याला जिंकून आल्याशिवाय मला रायगडावर तोंड दाखवू नको. आता इथं प्रतापराव गुर्जरांचं सुद्धा मोठेपण आहे. समोर सैन्य आणि 7 लोक आहेत. ते गाणं आहे मस्त, 7 उधळले 7 झुंजले. नाही, वेळाचं दोन वीर मराठी वेगळं गाणं परत. 7 उधळले 7 झुंजले 7 भांडले सर 7 जात समरात, सर 7 जात समरात. समोर समर आहे आणि 7 लोक मरायला चालली. 6 आणि 7,000चं सैन्य आणि 7 लोक जातो. मला माहिती आहे काय होणार आहे, पण महाराजांनी मला सांगितलंय की परत तोंड दाखवू नको. महाराजांना तोंड दाखवणारच नाही. मला त्यालाही वाटत असं ना माझा राज्याभिषेक बघावं, मी तुमच्या बरोबर आहे दानवाडापासून, त्याचा नंतरही करू बंदोबस्त. पण नाही, आपण करतो सांगे उद्या दादा उद्या नाही. मला महाराजांनी सांगितलं बदला घ्यायचा, मी बदला घेणार, मी मरणार आहे, मला माहिती मी बदला घेणार, मी अमर होणार आहे. अशी कार्यकर्त्याची फौज सुद्धा लागते, अशी निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा लागतात. ते महाराजांनी उभं केलेलं आहे. आणि महाराजांचा मित्र सुद्धा त्यावेळेस जागा आहे. प्रतापराव गुजरांच्या मुलीला स्वतःच्या घरात आणली सून म्हणून नात्यातला मुलगा त्याला दिलाय, तिथं त्यांनी मैत्री सुद्धा निभावलेली. म्हणून महाराजांच्या मागे सैनिक उभे राहायचे, जुने मित्र उभे राहायचे. म्हणजे अगदी पहिल्या किल्ल्यापासून ते शेवटपर्यंत त्याच्यावर लढलेले लोक सेम आहे. कोणी गुवाहाटीला गेलं नाही, कोणी संघटना बदलली नाही, कोणी पक्ष बदलले नाही. शेवटपर्यंत एकनिष्ठांची यंत्रणा महाराजांना उभी करता आलेली आहे समाजासाठी. ते स्वप्न महाराजांचं दाखवता आलंय आणि हे महाराजांचं यश आहे. महाराज खूप लवकर संपत नाही. मी जसं सांगितलं होतं, महाराज एक तासात होऊ शकत नाही, महाराज सावरकर होऊ शकत नाही, संभाजीराजे होऊ शकत नाही. यांच्यासाठी सप्ताह व्हायला पाहिजे रामायण आणि महाभारतासारखे 3-3 तासांचे, तरी सुद्धा पूर्ण संपतील असं नाही. महाभारताचा जो पहिला श्लोक आहे सच्चिदानंद रूपाय, त्या एका श्लोकच्या म्हणजे पहिल्या खंडातल्या पहिल्या श्लोकच्या पहिल्या मंत्रावर भागवतकार पूर्ण अख्खा दिवस भाषण करतात आणि मग नंतर सांगतात की असं आहे की भागवत आणि महाभारताच्या पहिल्या श्लोकावर मी अख्खा दिवस बोलू शकतो. पूर्ण जर भागवत वाचायचं असेल तर माझा अख्खा दिवस अख्खा जन्म सुद्धा अपुरा जाईल. तसं त्यांचं सुद्धा आहे. कर्तृत्व खूप मोठे. एकेका लढाईवर 1-1 तास बोलता येतं, बालपणावर 1 तास बोलता येतं, अफजल खानावर 1 तास बोलता येतं, शाहिस्ते खानावर 1 तास बोलता येतं, प्रतापराव गुर्जरांवर 1 तास बोलता येतं. मृत्यूचा दिवस, मृत्यूला कवटाळणं सुद्धा 1 तास बोलता येतं, 2 तास बोलू शकतो आपण. त्यानंतरचा इतिहास बोलू शकतो की महाराजांनी कसं स्वतःचं अगदी 20-25 वर्षानंतर सुद्धा हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी हीच घोषणा चालू होती. दुसरी कोणती घोषणा संभाजीकडे आली मध्ये घोषणा. हे महाराजांचं वैभव हे महाराज मिळून गेलेलं काहीतरी, ज्याच्यामध्ये सैनिक जागा झाला शेवटपर्यंत. तो आजही जागा आहे, परंतु आता नक्कीच सावधानाची वेळ आलेली. तिथं आपण एवढं करू, खूप मोठा नाही फरक पडणार, पण थोडा तरी फरक पडेल की माझ्या घरात येणारी वस्तू फक्त हिंदूंकडनं घेऊ, तेवढा आपण करू शकतो. उतरा, माझं म्हणजे तुम्ही रिक्षेत बसा आणि नंतर रिक्षेतून उतरा, त्याला कळू दे की काय रिक्षेतून उतरलाय, दाखवा. आम्ही केलेले असं आपण चर्चा होऊ द्या, अरे ही लोक माझ्या रिक्षेतून उतरतात. मुलांना सुद्धा घरातून कुंकू लावायला सांगा. हिंदू दिसू द्या, हिंदू कळू द्या. दाढी वाढवलेली आता की आयडेंटिटी मध्ये सुद्धा बघितलं तर मुस्लिम समाज दाढी वाढवून मिशा कापून तो स्वतःची आयडेंटिटी दाखवतोय आणि आपण आपली आयडेंटिटी छुपवतोय. आज आपण 80% आहोत.
आजही आव्हानाची, कारण हीच यंत्रणा राहणार आहे. पुढची 100 वर्ष हिंदू काही कमी होत नाही. राजकीय नेत्याचं काही ऐकू नका, काही उगाच घाबरत जातात. पण प्रश्न असा आहे की 20% डॉमिनेट का होतं नाही 80%? का आपल्या लोकांना काही समजण्यात धंदे करणं, नोकऱ्या नाही आहेत, सांगावं लागेल. जे भेटतील तुमची मुलं कदाचित स्थिर असतील, त्यापेक्षा नोकऱ्या मिळत होती, पण त्यांच्या पुढच्या लोकांना मिळणार का नाही माहित नाही. हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे. आपल्याला जिजाऊ जागी ठेवा. पुन्हा पुन्हा मी हेच एक वाक्य सारखं वापरते, भारत माता म्हणजे कोण? पंडित नेहरू एकदा सांगितलं की भारत माता म्हणजे कोण? हे प्रत्येक माणूस भारत माता. तुमच्या नजरेने भारत माता वेगळी असेल, माझ्या नजरेने भारत माता वेगळी असेल. मला जर मी जर चित्रकार असो, भारत माताचं चित्र काढायला सांगितलं, मी वेगळं काढेन, तुम्ही वेगळं काढा. तसे जिजाऊ सुद्धा तुमच्या प्रत्येकाशी. रामायण महाभारताची गोष्टी सांगितल्या पाहिजे. घरी जाऊन नातवांना विचारा मानाचे श्लोक येतात का. त्यांना मानाचे श्लोक नावाचं पुस्तक असते हे सुद्धा माहित नसेल. जॅक अँड जिल माहिती आहे? नाही, खरं आहे ना, जॅक अँड जिल माहिती आहे, पण का मानाचा श्लोक आहे? एक श्लोक रोज नको. तिथे काही नाही, मोबाईलवर ऑडिओ लावून ठेवा, 300 रुपये स्पीकर मिळतो, ब्लूटूथ लावून ते ठेवा, त्याच्या कानावर तर पडू द्या, त्याला कळू द्या हे काहीतरी आहे म्हणून. आम्ही अंदमानला गेलो होतो ना, सावरकरचं सगळं सांगितलं, आमच्याकडून येणारे लोक रडली होती अक्षरशः. आणि त्यात एक असंच कपल आलं फिरत होते, हनीमूनसाठी म्हणून आलं होतं. सावरकर फोटोवर जाताना नाही म्हणते हे कोण ते, त्याचं दुर्दैव त्यांच्या घरच्यांचं आहे, त्याच्या घरच्यांचं दुर्दैव, आपल्या सुद्धा दुर्दैव. आपल्यापैकी किती जण अंदमानला गेलो? अंदमान सोडा, रत्नागिरीला पण सावरकरांची फोटो गेली. फर्ग्युसन कॉलेजमध्ये दरवर्षी त्यांची जयंती आणि पुण्यतिथीला ओळखतात. तिथं आपण तिथं जाऊ शकतो. आपण शिवजयंतीला लहान माझा जाऊ शकतो, जिथे शिवाजी राजांचे पाय लागलेले. ते गोष्ट आपल्याला शिवनेरीला किती लोक गेले? माझ्या डोक्यात आलं होतं सकाळी की शिवनेरीला जाऊ, आणि खूप जण नाहीये, काही लोक 1 तासात पोहोचतील, काही 2 तासात पोहोचतील. जून जुलैमध्ये आपण एक सामाजिक सहल काढू शिवनेरीला, काही खूप काम नाहीये. कारण त्याला एक इथं खाली बसा म्हणे, काही बिघडत नाही. पण माझ्या राजाचा जन्म इथे झालाय. माझ्या राजाला असं वाटलं की मी इथं जन्म घ्यावा. माझ्या राजाला असं वाटतं रायगडेश्वरचे महादेवाचं मंदिर आहे, अतिशय सुंदर मंदिर आहे. पुण्यापासून 1 तासात आपण 4 तासात जाऊन परत येतो. आजपासून आता सुद्धा ते काही सोय नाही. चढावर जातं लोकडी, ट्रॅकिंग वगैरे वेगळं विलक्षण आनंद आहे. 350 वर्ष आधी तर तिथपर्यंत जाण्याची काही व्यवस्था नसताना महाराजांनी तिथं शपथ घेतली. काहीतरी तो दम असतात ना त्या महादेवामध्ये. एवढी सगळी मंदिरं सोडून महाराजांनी तिथे जाऊन शपथ घ्यायची आणि ती पूर्ण झालेली. घेऊन जा घरच्यांना, तुम्हाला नाही मग घरच्यांना जबरदस्तीनं पाठवून मुलांना आणि नातूला जा पाया पडून एकदा. एवढी महादेवाची मंदिरं असतात, एवढी सगळी मंदिरं असतात, महाराज तिथे गेले. ते मंदिर कधीच इतिहास सापडत नाही. पण हे सगळं करावं लागणार आहे. हिंदुत्व आपल्याला जागा ठेवायचे. सगळ्यात जास्त जबाबदारी आपल्यावर आहे, ती आपल्याला पूर्ण करायची. त्याविषयी काही होणार नाही. हिंदुत्व तुमच्या भरोशावर सोडून मी आता थांबतो. भविष्यात पुन्हा एकदा संधी द्या कधी अशी अपेक्षा करतो. तुमचे ती जिजाई घरी जाऊन जागी व्हावी. आज मी मुद्दाम तिथे लाडू आणलेत प्रसाद म्हणून, लाडू घेऊन जा. 2 लाडू आणलेत, एक स्वतःच्या घराने एक शेजारच्या घरात द्या. नाही, त्या घराच्या मुलाने विचारलं कशाबद्दल, सांगा अरे आज माझा शिवाजी जन्मला होता. वेळेला दिवाळीचा आज आहे, दसऱ्याचा आज आहे, ते होते म्हणून दसरा आणि दिवाळी होती. आज माझा राजा जन्माला नसता तर आपण आता बसतो का शुक्रवार बसतो असं गुडघ्यावर. आता आपण उद्या मग त्याची जयंती आपण करतो का? कोणाच्या घरात मंदिरामध्ये शिवाजी महाराज आहेत मला सांगा. माझ्या आई बरोबर की एवढीशी मूर्ती 15 रुपये मिळते, ठेवा ना मंदिरात, नातूला कळू द्या ना. हो, दगडूशेठच्या समोर मिळतात, शरीर 15 रुपये मूर्ती मिळते. पूजेतच ठेवा, पूजेच्या घरातच ठेवा. आपल्याला दादा जवळ सगळे एकदा नसू द्या. महाराज पुन्हा जिवंत करावे लागतील. महाराज पुन्हा जिवंत करावे लागतील. खूप सभ्य, खूप शिशिषित. हे काय बोलतात, मी तिकडने गेलो, नको. काश्मीरमध्ये हेच घडलं. काश्मीरमध्ये सुद्धा कधीतरी आपण बहुसंख्य होतो. काश्मीर आमचा आहे, काश्मीरचा इतिहासच आमचा आहे. काय परिस्थिती? एकेकाला कन्वर्ट केलं. काही वेळा आपण दोष येतो. घोरी हा हिंदू आहे बरं का, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. घोरीला हिंदू आहे. एक प्रसंग असा आला होता की त्यांना परत हिंदू व्हायचं होतं, आपल्या लोकांनी घेतलं नाही. बुराणवाणी हिंदू आहे, कसा हिंदू आहे. भट नावाचे जेवढे अतिरिक्त सगळे हिंदू आहेत, पारंपरिक जुने. 47 देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा देशात हिंदूचं थोडंसं राज्य शिवाजी महाराजांना आलं असताना सुद्धा, राणा प्रताप राजस्थानला असताना सुद्धा त्यांनी हिंदू होण्याची इच्छा दाखवलेली आहे. पण नाही, आपली लोक जरा ताच्या हिंदू करणं ठीक आहे.
धर्मात घेऊन जातीत कुठे घेणार? आपल्या जात्याचं शाप आहे. तुम्ही ब्राह्मणामध्ये घेणार नाही, आपली मुलगी त्यांना देणार नाही, मराठ्यामध्ये घेणार नाही, मुलगी देणार. शिवाजी महाराजांनी केले. नेताजी पालकर मुस्लिम धंदा परत हिंदू केले, स्वतःच्या घरातली मुलगी दिली. निंबाळकर त्यांचे मेवणे परत हिंदू करून घेतले. आपली हिंमत होत नाही, आपण म्हणजे हिंदू झालं तुम्ही कधीच माझ्याशी बोलणं बंद करा. पण इतिहास वाचताच जात नाही. महाराजांनी ते केले, पुन्हा हिंदू करून घेतले. म्हणून महाराज श्रेष्ठ ठरतात. त्यांनी 300 वर्ष आधी सुद्धा ओळखलं होतं की हे असंच जर राहिलं की लोक जास्त कडवून बोलतात आणि बारगे जास्त कडवत असतात, त्यातला हा प्रकार आहे. आज काश्मीरमध्ये हिंदू दिसत तयार नाही. मी काश्मीरमध्ये ब्राह्मण दिसत असं म्हणणार नाही. काश्मीरवर अन्याय झाला, तो पंडित म्हणून झाला तर तो हिंदू म्हणून झाला. पंडित तिथं बहुसंख्य होते. एक हिंदूला दरवाज्यावर पाणी लावून उद्या तू घर सोडायचं सांगितलं गेलं आणि बायकोला आणि मुलाला इथंच ठेव सांगितलं गेलं आणि असेच घर सोडली गेली. आपल्याला शौर्य तो विसरलो ना की काय होतं हा प्रकार आहे. मला आठवलं गेलं जेव्हा माझ्या घरावर झालं तेव्हा माझा वाचलं कोणीच नव्हतं. आज फक्त काश्मीरमध्ये घडलं नाही, हे पुण्यात कोंडोमध्ये कोण जाऊ शकतं मला सांगा? आपण कोंडोमध्ये घर घेतोय का? कोंडोमध्ये 15 ऑगस्ट कधी झाल्याचं ऐकलं होतं मला माहित आहे. कोंडोमध्ये रामनवमीचे काय नाही कॅन्डल लागत माहित नाही. आणि आपण बिंडोक लोक मोर्चे काढतोय, लाल माते शनिवार वाडा हिंदू खत्रे काय ते हिंदू जन आक्रोश मोर्चा. 80% हिंदू असलेल्या देशात हिंदूंना जन आक्रोश मोर्चा करावा लागतो. युरोपमध्ये 2%, अमेरिकेत 1%, तिथले हिंदू धोक्यात नाही, तिथला हिंदू खतऱ्यात नाही. त्यांना मोर्चे काढावं लागत, आपण मोर्चे काढतो. बरं काढतो कुठे? शनिवार वाडा संभाजी महाराज पुतळा. अरे कोणत्याच काढा, तिथं होणार नाही. त्यामुळे हिंदूंना फसवण्याचं सुद्धा चाललंय का ना? तुम्ही स्वतः विचार करा. व्यासपीठ मी काय त्या व्यासपीठावर येत नाही, पण देश डोक्यात पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून 80 किलोमीटर कैराणा म्हणून गाव आहे. तुम्ही सगळ्यांना ऐकलं असेल कैराणाचं कांड. नसेल ऐकलं घरी जा आणि कैराणा आणि मेवा युट्यूबला सर्च करा. आत्ताचं पंतप्रधानांचं घर, आताचं राष्ट्रपती भवन, आताचं लोकसभा याच्यापासून 80 किलोमीटरवर कैराणा आहे, 90 किलोमीटरवर मेवात आहे. तिथल्या सुद्धा हिंदूंना असंच हकलले गेले. आता 4 वर्ष आधी हकलले गेले. मग हिंदू कुठपर्यंत घाबरत राहायचं का? जेव्हा गोळ्या झाडलेल्या मुलांसिंग यादवाला पद्मभूषण दिलं जातं, सावरकरांना काहीच दिलं जात नाही. हिंदूंच्या भावना किती दिवस तुम्ही गृहीत करणार? म्हणून शिवाजी महाराज आठवत राहतात. महाराज असं तर गडबडीच केला असता आता सगळ्यांचा. पुन्हा एकदा विनंती करतो फक्त हिंदू जागी ठेवा, जिजाऊ जागी ठेवा, ताराराणी जागी ठेवा, येसुबाई जागी ठेवा. लक्ष्मीबाई तर तुमच्या जागा राहतील, तुमच्या पुण्याच्या वागण्यात येतच असेल. लवकरच शिवनेरीची सहल काढतोय. जून महिन्यात पाऊस येऊ द्या, आता उन्हाळ्यात त्रास देत नाही. मानसिक तयारी ठेवा. उद्यापासून साराभाग चालणं 5 किलोमीटर चालू ठेवा, म्हणजे 2 किलो जास्त जाणार नाही. शिवाई देवीचं दर्शन घ्या. नाही, जिजाबाईने सुद्धा शिवनेरीच का निवडलं? सगळी भौगोलिक कारण असतील ना, ऐतिहासिक कारण आहेत ना काही. ते होत नाही सोबत हिंदू धोक्यातच नाही. जन आक्रोश मोर्चे काढावे लागतील. कुठेतरी थांबलं पाहिजे. मला असं वाटतं हिंदू म्हणून लाजणारी, हिंदू म्हणून घाबरणारी तुमची आणि माझी शेवटची पिढी असावी. भविष्यात पुन्हा एकदा शिवाजी महाराज घडावे, तानाजी घडावे, तर औरंगजेब घडणार नाही. एवढी आपण सगळे काळजी घेऊ. थांबतो. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. बोलण्याची संधी दिली.